दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती उपकेंद्र या ठिकाणी विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नागपूर, शाखा अमरावती, एडी फार्म प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, केंद्र शासनाच्या आधारभूत योजनेअंतर्गत शेतमाल तूर हमीभाव खरेदीचा शुभारंभ सुदामाचार्य महाराज ताप्ती, बारालिंगखेडा, सावली बैतूल, आमदार बळवंत वानखडे, प्रदीप देशमुख, माजी सरपंच येवदा यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळेस गावातील शेतकरी नरू महल्ले, प्रल्हाद चोरे यांचा बळवंत वानखडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आणि तुरीला 6300 रुपये हमी भाव प्रमाणे खरेदीला सुरुवात झाली। यावेळेस परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात आला। या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून मधुकर कोकाटे, माजी एमपीएससी चेअरमन मुजम्मिल जमादार, उपसरपंच डॉक्टर संजय पाटील, नाना कडमकर, मुन्ना शेठ अग्रवाल, दिनकर देशमुख, महेंद्र देशमुख, मनोज देशमुख, विकास देशमुख, प्रवीण कैकाडी, उमेश देशपांडे, लेखापाल उमेश मकेश्वर, अनुप देशमुख यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। येवदा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अनेक वर्षापासून बंद अवस्थेत होती। येवदा येथील हर्षराज देशमुख यांनी परिसरातील शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबविण्याकरिता विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड या कंपनीशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या सोयीकरिता खरेदी सुरू केल्याने परिसरातील वडनेर, गंगाई, पिंपळो, घोडचंदी शहीद, वरुड बुद्रुक, तेलखेडा, कातखेडा, येरडगाव, राजखेडा या परिसरातील शेतकऱ्यांना आपला माल विक्री करण्याकरिता हक्काचे ठिकाण मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे। अनंत बोबडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।